दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात तुम्ही मणिपूर चक्रावर ठेवायचे. सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा आपण सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. कल्पना करायची आहे या ब्रह्मांडात असलेली दैवी शक्ती आणि त्या दैवी शक्तीमधील सगळ्यात शक्तिशाली अशा दोन ब्रह्मांडीय शक्ती. ज्याप्रमाणे सूर्यग्रह आहे तो त्याचप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र. त्या पौर्णिमेच्या चंद्राला बघण्याचा प्रयत्न करा. आता कल्पना करा की तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये बसलेला आहात. चंद्रप्रकाश पूर्ण तुमच्या शरीरावर पडलेला आहे. या चंद्रप्रकाशाद्वारे ब्रह्मांडीय दैवी शक्ती तिने तुमच्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रत्येक श्वासासोबत ती आतमध्ये येते. चैतन्यमय असलेली ही शक्ती तुमच्या शरीरभर वाहत आहे. मणिपूर चक्रावर पिवळ्या रंगामधली ऊर्जा चक्राकाररित्या फिरत आहे. या ऊर्जेमधून इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाला शक्ती प्रदान होत आहे. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, अग्नितत्व ज्याचा संबंध आहे सूर्यग्रहाशी, सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे. ऊर्जेची देवता आणि त्या ऊर्जेच्या देवतेचे आज आपण पूजन करत आहोत. होळी पूजनाने आज्ञाचक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे की आपण होळी पेटवलेली आहे. पौराणिक कथेनुसार भक्त प्रल्हाद ज्यांनी श्री विष्णूंची खूप पूजा केली होती, नामस्मरण तो सतत करत होता. हिरण्यकश्यपू ह्या राक्षसाचा तो मुलगा होता आणि हिरण्यकश्यपूला वाटलं की मी सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्याद्वारे त्यांनी स्वतःच्या मुलाला विविध त्रास देण्यास सुरुवात केली आणि त्याचंच आजचा पवित्र दिवस होळीचा. त्या दिवशी त्यांनी त्याच्या बहिणीला सांगितलं की ज्या बहिणीला असे वरदान मिळालेले होते की तिला अग्नी पण जाळू शकत नाही, भावाच्या म्हणण्याप्रमाणे ती भक्त प्रल्हादाला स्वतःच्या मांडीवर घेऊन होळीवर बसली आणि तो अग्नी पेटलेला होता आणि भक्त प्रल्हादांनी फक्त नामस्मरण केलं ते श्री विष्णूंचे. जेव्हा होळी पेटवण्यात आली त्यावेळेस श्री विष्णूंनी भक्त प्रल्हादांचे संरक्षण केले आणि त्या उलट हिरण्यकश्यपू यांची बहीण होलिका ही त्या होळीच्या अग्नीमध्ये जळून गेली. एक नकारात्मक ऊर्जा पूर्ण जळून गेली. असे मानण्यात येते की आज होळी पूजनामध्ये सगळ्या नकारात्मक गोष्टी जळून जातात. या अग्नी देवतेचे आपण
तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण आज पुरणाचा नैवेद्य त्या होळीला दाखवतो. त्याद्वारे आपले अग्नी तत्व सक्षम व्हायला लागते. खूप आभार मानायचे सक्षम अग्नी तत्वाचे, या पवित्र होळीच्या अग्नीचे. बीजाक्षर रम द्वारे रम 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 कल्पना करायची सगळ्या नकारात्मक ऊर्जा ह्या होळीद्वारे सगळ्या जळून गेलेल्या आहेत. नकारात्मक ऊर्जेचा नाश होत आहे. सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. जलतत्वाशी संबंध असलेले स्वाधिष्ठान चक्र, या जलतत्वाचा आणि आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीचा जवळचा संबंध पूर्वीपासून ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत त्या त्या ठिकाणी मनुष्यवस्ती तयार झालेली आहे. अशा ह्या पवित्र जलतत्वाचे खूप आभार मानायचे. एक प्रकारची संजीवनी असलेले हे जलतत्व जे आपल्या पवित्र नद्यांमध्ये आहे. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी पवित्र नद्यांना आपल्या कल्पनेमधनं नमस्कार करायचा आहे. या पवित्र नद्यांमध्ये अशी शक्ती आहे की आपल्याकडनं कळत न कळत जी अकर्म घडलेली आहेत त्यांना नष्ट करण्याची शक्ती या अमृत जलामध्ये आहे. आणि अशा या जलाचा आपल्या शरीरामधल्या असलेल्या जलतत्वाशी जवळचा संबंध सक्षम जलतत्वाद्वारे शरीरामध्ये नको असलेले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत. त्याचबरोबर उच्छवासाद्वारे नको असलेले विचार निघून जात आहेत. सगळ्या नकारात्मक गोष्टींचा नाश होत आहे. आज होलिका पूजनाने जलतत्व आणि चंद्रग्रहाचा जवळचा संबंध, अतिशय पवित्र असा ग्रह म्हणजे चंद्र, जो आपल्या मनाचा कारक ग्रह आहे. चंद्रनाडी डाव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. सुंदर असा चंद्रप्रकाश आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर पडलेला आहे. चंद्रतत्वाद्वारे आपल्या अंतर्मनाला शांतता मिळालेली आहे. खूप आभार मानायचे पौर्णिमेच्या सुंदर चंद्राचे, चंद्रनाडीचे. ज्याप्रमाणे जल घेतल्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो, त्याप्रमाणे चंद्रप्रकाशाद्वारे, चंद्रनाडीद्वारे
आपल्या आंतरिक शक्तीला शांतता मिळत आहे. खूप आभार मानायचे आजच्या पौर्णिमेच्या सुंदर दिवसाचे. ओम सोम सोमाय नमः. या बीजमंत्राद्वारे चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे बीजाक्षर वम द्वारे. वम वम वमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या आणि सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्र म्हणजे पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकावर ठेवा. पाठीचा कणा आपला एकदम ताठ आहे. गुदद्वारला आत ओढून घ्या. जिथे ताण जाणवतोय तिथे आहे आपले मूलाधार चक्र. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र. आपण खूप भाग्यवान आहोत. या पवित्र धरणी मातेवर आपल्याला राहायला जागा आहे. भरभरून निसर्ग आपल्या बाजूला आहे. जलतत्वरूपी, अग्नितत्वरूपी, वायुतत्वरूपी, आकाश तत्वरूपी सगळ्या तत्वांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. शरीरातले अतिशय महत्त्वाचे चक्र मूलाधार चक्र, ज्याद्वारे आपल्या शरीरातले पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. या पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला. डोकं टेकून या पवित्र धरणी मातेला मनापासून नमस्कार. या पवित्र धरणी मातेमुळे आपल्याला अन्नपदार्थ खाण्यासाठी उपलब्ध आहेत. सगळी सजीव सृष्टी जी विविध रंगांनी भरून आहे. या सुंदर निसर्गाचे खूप आभार मानायचे. पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरामध्ये असलेला रक्तधातू, ज्याच्यावर आधारित आहे अस्थि धातू, या सगळ्यांना आपण ही ऊर्जा देत आहोत. आजच्या पवित्र दिवशी खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे बीजाक्षर लम द्वारे. लम 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 भरभरून पृथ्वी तत्व असलेले आपले दोन्ही पाय, त्यातले सूक्ष्म अवयव, यांचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे. आपले दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहेत. या वैश्विक शक्तीचे भरभरून त्यांना आशीर्वाद मिळत आहेत. दिवसेंदिवस आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढत आहे. आजच्या पवित्र दिवसाचे खूप आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात
छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. शिव आणि त्यांची शक्ती असलेली देवी पार्वती छातीच्या मध्यस्थानी सुंदर असा चंद्रप्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. या चंद्रप्रकाशामध्ये शिवलिंगाला बघायचंय. त्या शिवलिंगामध्ये आहे शिवशक्तीचे म्हणजे देवी पार्वतींचे स्थान. पृथ्वी तत्वरूपी ह्या शिवलिंगाचे खूप आभार मानायचे. कल्पना करा, या पृथ्वी तत्वरूपी शिवलिंगाला आपण पवित्र नद्यांमधले जल अर्पण करत आहोत. खूप आभार मानायचे सगळ्या पवित्र नद्यांचे. शिवतत्वरूपी शिवलिंगाचे खूप आभार मानायचे. चंद्रतत्वाचा संबंध असलेले जलतत्व, त्याद्वारे आपले जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे. कल्पना करा, या शिवलिंगा पुढे आपण अग्नितत्व स्वरूपामधला सुंदर असा तुपाचा दिवा लावलेला आहे. खूप आभार मानायचे त्या अग्नी तत्वाचे. वायू तत्वरूपी महाबली हनुमानजींचे शक्ती स्वरूपा शिवलिंगाद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी, ज्यांचे वास्तव्य आहे आपल्या या स्थूल देहामध्ये, सूक्ष्म स्वरूपामध्ये, वायू तत्वामध्ये. विविध प्रकारचे वायू जे आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत, त्या वायूंचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाचे, ज्याद्वारे आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत. खूप आभार वायू तत्वाचे. यम द्वारे यम 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 या शिवलिंगावर आपण शक्ती स्वरूपा बेलपत्र अर्पण केलेले आहे. अष्टगंध शिवलिंगाला लावलेले आहे. सुंदर असे केशरी अष्टगंध, ज्याचा संबंध आहे शरीरातल्या स्वाधिष्ठान चक्राशी, ज्याद्वारे आपले स्वाधिष्ठान चक्र व्यवस्थित काम करत आहे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे शिवलिंग, या पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. शिव आणि त्यांची शक्ती स्वरूपा देवी पार्वती यांचे सुंदर असे विविध स्वरूप. शक्ती स्वरूपा साक्षातची महालक्ष्मी, त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. आजच्या पवित्र दिवशी
ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. भरभरून वैभव प्रदान करणारी ही देवी, तिला आज्ञाचक्रातनं बघा. कल्पना करा, तिन्ही सांजेच्या वेळेला आजच्या पवित्र दिवशी साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या दारापुढे उभ्या आहेत. त्यांचे आपण खूप प्रेमाने उत्साहाने स्वागत करत आहोत. ठसठशीत त्यांनी हळद लावलेली आहे, कुंकू लावलेले आहे. सुंदर असा चंदनाचा सुवास सगळीकडे पसरलेला आहे. भरभरून ऐश्वर्य प्रदान करणारी, सुख शांती समाधान देणारी महालक्ष्मी यांचे आगमन आपल्या घरात झालेले आहे. आजच्या पौर्णिमेच्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी श्री महालक्ष्मी, त्या त्या ठिकाणी श्री विष्णू, किंवा ज्या ज्या ठिकाणी श्री विष्णू, त्या त्या ठिकाणी श्री महालक्ष्मी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. पूर्ण शुद्धता, आंतरिक शुद्धता, बाह्य शुद्धता, श्री महालक्ष्मी त्या तत्वाशी आपण एकरूप होत आहोत. महालक्ष्मी तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत. सगळ्यांबद्दल सतत चांगले विचार. खूप आभार मानायचे या तत्वाचे, आपल्या चांगल्या विचारांचे. आपल्या विचारांना ऐश्वर्य प्राप्ती झालेली आहे. कुठलीच व्यक्ती वाईट नसते, वाईट असते ती परिस्थिती. त्या परिस्थितीप्रमाणे ती व्यक्ती वाईट वागण्याला भाग पडते. त्यांच्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे नेहमी आभार मानायचे. आपल्या चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे. इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. आकाश तत्वरूपी आपल्या विचारांचे खूप आभार मानायचे. जेव्हा सतत आपण चांगले विचार करत असतो, त्याद्वारे ही ब्रह्मांडीय शक्ती देवी सरस्वतींच्या स्वरूपात आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते. बुद्धीची देवता, विद्येची देवता यांना डोकं टेकवून साष्टांग दंडवत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे. विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला होत आहे. देवी सरस्वतींचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे. या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र, या पवित्र मनुष्य योनीद्वारे या जन्माचे आपण कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे. हम द्वारे हम अतिशय हुशार असलेली ही पवित्र मनुष्य योनी या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा साठा करत आहोत. ज्या व्यक्ती वाईट वागत आहेत, वाईट बोलत आहेत, हे त्यांच्या प्रारब्धाशी संबंधित आहे. याच्यात त्यांचा काहीही दोष नाहीये. प्रारब्धाप्रमाणेच ती व्यक्ती वागत आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, युनिक आहे.
या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने प्रारब्धामध्ये आपण जे जे कर्म केलेले आहे ते कार्मिक अकाउंट आपले क्लिअर होऊन आपल्याकडनं चांगल्या बोलण्याचे, चांगल्या वागण्याचे, चांगल्या विचारांचे कर्म घडत आहेत. आपल्या चांगल्या विचारांचे खूप आभार मानायचे. हम द्वारे हम सावकाश मानेच्या मागच्या बाजूने हात ठेवायचे. पाठीच्या भागाला बघण्याचा प्रयत्न करा. माकड हाडाच्या आतमध्ये आहे आपली पवित्र सुषुम्ना नाडी. या पवित्र सुषुम्ना नाडीचे आभार मानायचे. शिवस्वरोदय ज्यामध्ये आहे सगळ्या नाड्यांचा संबंध, त्यातल्या 3 अतिशय महत्त्वाच्या नाड्या, चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी. या महत्त्वाच्या सुषुम्ना नाडीवर आहेत आपली 9 चक्र. 7 चक्रांना आपण रोज रेकी देत आहोत. त्याद्वारे उर्वरित 2 चक्र आपली जागृत होत आहेत. आपला अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे. सुषुम्ना नाडीचे हम द्वारे हम सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. आपले सक्षम दोन्ही खांदे ज्या ठिकाणी आहेत, देवाचे दूत ज्यांना चित्रगुप्त म्हणण्यात येते, ते लिहून ठेवत आहेत प्रत्येक कर्माचा हिशोब. प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत. जेव्हा आपण रागाने दुसऱ्यांशी बोलत असतो, दुसऱ्यांची निंदा करत असतो, हे प्रत्येक कर्म चित्रगुप्त लिहून ठेवत आहे. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने पवित्र विचारांद्वारे आपण सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करत आहोत. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे हम द्वारे हम हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या. सगळ्या वाईट विचार असलेल्या लोकांचे विचार नष्ट झालेले आहेत. या नकारात्मक ऊर्जांपासून आपण लांब आहोत. आपण एक पवित्र आत्मा आहोत. या पवित्र मनुष्य योनीद्वारे, या पवित्र आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहेत. सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा. कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा, रम काढा, वम काढा. खूप आभार मानायचे हातामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. आपले सक्षम दोन्ही हात एक अतिशय अनमोल अशी भेट आपल्याला देवाकडनं मिळालेली आहे. या दोन्ही सक्षम हातांद्वारे आपण पुण्य कर्म करत आहोत. त्यांचे खूप आभार मानायचे. हम द्वारे हम प्रत्येक सक्षम अवयवाचे, सक्षम शरीराचे, पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे.
सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. सूर्य चंद्राप्रमाणे असलेल्या विविध शक्ती असलेले आपले दोन्ही सुंदर डोळे, त्यांना आपण ऊर्जा प्रदान करत आहोत. चंद्र तत्वाचे, सूर्य तत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम डोळ्यांचे. आज्ञाचक्र दोन भुवयांच्या मध्ये ज्यांचे स्थान आहे, जे आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित आहे, त्याला जागृती मिळालेली आहे. खूप आभार मानायचे. आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट झालेल्या आहेत. लख निळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे. सगळ्या गुरूंशी संबंधित असलेला हा निळा प्रकाश, जो शांत स्वरूप आहे, कल्पना करा हा सुंदर निळा प्रकाश आपल्या शरीरभर पडलेला आहे. सगळ्या रेकी मास्टर्सचे खूप खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला. आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली श्रीपाद श्री वल्लभ महाराज, नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, दत्त गुरु संप्रदायामधील सगळे गुरु, सगळे नवनाथ यांचे आजच्या पवित्र दिवशी आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. खूप आभार मानायचे. परमेश्वराने दिलेली आपल्याला देणगी म्हणजे उत्तम अशी श्रवण शक्ती. प्रत्येक क्षणाला या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. साक्षात श्री महालक्ष्मींचे आगमन आपल्या घरात झालेले आहे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे फूल इथे उमललेले आहे. या ब्रह्मांडामध्ये असलेल्या विविध चैतन्य रूपी शक्ती, त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे सगळ्या चैतन्यमय शक्तींचे. ओम द्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या शक्तीच्या आशीर्वादाने. सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा. कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा, रम काढा, वम काढा. या पवित्र बीजमंत्रांचे खूप आभार मानायचे. चांगल्या बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. या जगामध्ये अशा कितीतरी लोक आहेत की चांगली बुद्धिमत्ता मिळून पण ते त्याचा उपयोग करत नाही. आपला वेळ व्यर्थ घालवतात. त्या भगवंताचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. प्रत्येक क्षण आपण सत्कारणी लावत आहोत. जास्तीत जास्त आपण नामस्मरण करत आहोत.
या नामस्मरणामध्ये, या कलियुगामधील हा भवसागर तारून नेण्याची शक्ती आहे. खूप आभार मानायचे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधोनी पाहे. मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. श्री रामदास स्वामींचे पवित्र असे विचार, मनाचे श्लोक ज्यांनी लिहून ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आहे हे जीवन जगण्याचे मर्म. आपण ज्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणेच आपल्याला समोर येते. उगीचच आपण इतरांना दोष देत बसतो. प्रत्येक कर्म आत्तापासून विचारपूर्वक करा. कोणाबद्दलही राग ठेवू नका, कोणाचाही द्वेष नका करू. फक्त चांगल्या भावना, त्याद्वारे हे जग जिंकण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण लांब आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे, आपल्या पवित्र आत्म्याचे. ओम द्वारे लख पांढरा चंद्रप्रकाश आपल्या अंगावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे, आजच्या पवित्र दिवसाचे. अहंकार रूपी राक्षसाचे आपण दहन केलेले आहे. प्रेमाने आपण हे जग जिंकत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे, प्रत्येक क्षणाचे. हे आयुष्य क्षणभंगूर आहे. एक क्षणाचाही भरोसा नाही आहे. या जगामध्ये येताना आपण काही घेऊन आलेलो नाही आहे. जाताना घेऊन जाणार आहोत फक्त आणि फक्त आशीर्वाद, चांगले आशीर्वाद. म्हणून आहे तो क्षण भरभरून जगा. सगळ्या वाईट वृत्तींना आपण तिलांजली दिलेली आहे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक मध्ये स्वतःला बघा. या सुरक्षा कवच मध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. चंद्रप्रकाशामध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. आपल्या अंतरंगामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. आपण साक्षीदार आहोत चांगल्या आणि वाईट कृत्यांचे. जास्तीत जास्त चांगली कर्म करण्याचा प्रयत्न करा. त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे आपल्याकडे आशीर्वाद येत आहेत. पवित्र आत्म्याचे आभार माना. आपल्या स्वतःचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. खूप आभार या पवित्र मनुष्य योनीचे, या क्षणाचे, तुमच्या सगळ्यांचे. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचं कल्याण